नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की अल्किल हलाइड्स क्लासिफिकेशन नंतर आपण घेणार आहोत ते म्हणजे त्याचं नॉमेनक्लेचर. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर्स ऑफ अल्किल हलाइड्स. तर त्या अगोदर आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल. ठीक आहे, तर चला सुरू करूया. नॉमेनक्लेचर्स ऑफ अल्किल हलाइड्स. बघा, आता हा जो क्वेश्चन आहे हा सगळ्यात जास्त कामात येतो तो म्हणजे वर्ग 10वी 11वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना स्पेशल टॉपिक आहे केमिस्ट्रीमध्ये. कारण नॉमेनक्लेचर जर सगळ्यात बेसिक चालवतात ते म्हणजे अल्किल हलाइड्स पासून. याच्या अगोदरचे बेसिक नॉमेनक्लेचर जे आहेत ते आहेत अल्केन्समध्ये किंवा अल्काइन्समध्ये. जर स्ट्रेट चेन सिलेक्ट करा आणि नंबर ऑफ कार्बन किती आहेत त्यावरून ठरवा की त्याचा पॅरेंट्स कोण आहे. हे आपण थोडं 10वीला बेसिक पाहिलेलं आहे. तर अल्किल हलाइड्स म्हणजे अल्किल ग्रुप जो आपण इंडिकेट करतो तो म्हणजे कॅपिटल आर ने, म्हणजे असा अल्केन ज्याच्यात एक हायड्रोजन कमी आहे, हा झाला अल्किल. आणि याला जर एखादा हायड्रोजन अटॅच आहे तर तो म्हणजे जनरली आपण दाखवतो एक्स ने, तर हा झाला अल्किल हलाइड. मग असे किती प्रकारचे अल्किल हलाइड्स आहेत जे आपण क्लासिफिकेशन मध्ये बघितलं. मग त्या पुढचा पार्ट म्हणजे आता आपला नॉमेनक्लेचरचा. तर बघा, नॉमेनक्लेचर जे आहेत ते IUPAC थ्रू काही रूल्स ठरवून दिलेले आहेत त्यावरून चालतात. आता आपल्याला माहित आहे की IUPAC म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट. म्हणजे या युनियनने जे काही रूल ठरवून दिले त्या रूल्स वरून आपण कुठल्याही स्ट्रक्चर्सला जे आहे ते पर्टिक्युलर एक हेडिंग देतो असं म्हटलं तरी चालेल. कारण युनिव्हर्सली पूर्ण जगामध्ये कोणत्याही स्ट्रक्चरला एका पर्टिक्युलर त्याच वेळेने म्हणजे नॉमिनेशन त्याचं झालं पाहिजे, त्याला नाव दिलं गेलं पाहिजे. नाही तर मग एखाद्या देशात वेगळी पद्धत असेल, दुसऱ्या देशात वेगळी पद्धत असेल आणि नॉलेज टू बहुत ओव्हरऑल सायन्स पूर्ण वर्ल्डमध्ये सारखंच आहे. त्यामुळे त्यामध्ये कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग होऊ नये म्हणून एक युनियन ठरली, युनियनने काही रूल दिले, त्यानुसार सगळे नावं द्यायचे. मग त्या अगोदरचे नाव म्हणजे कॉमन नेम्स, त्यामध्ये कन्फ्युजन होतं. एकाच दोन वेगवेगळ्या स्ट्रक्चरला सारखंच नाव दिलं जात होतं किंवा त्यामध्ये काही बरेच लिमिटेशन आहेत, म्हणून ती कॉमन सिस्टीम बऱ्याच ठिकाणी फेल झाली. म्हणून मग IUPACने काही रूल दिले, आपण ते इन शॉर्ट बघूया. बघा, अल्किल हलाइड्सच्या बाबतीत आपण पाहिलं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, म्हणजे त्यामध्ये फक्त एकच हॅलोजन अटॅच आहे. कशाला? कार्बन चेनला. मग कार्बन चेन कशी असो, स्ट्रेट असो किंवा त्याला एखादी ब्रांच असो. बघा, मग सगळ्यात पहिला रूल काय, रूल नंबर 1. तो असं म्हणतो की तुम्ही दिलेल्या स्ट्रक्चर मधून लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा की ज्या चेनला हॅलोजन अटॅच असला पाहिजे. म्हणजे इथे बघा, हॅलोजन इथे अटॅच आहे, तर मग या स्ट्रक्चर मध्ये 1 2 3 असे 3 कार्बन या चेन मध्ये येतात. दुसरी चेन म्हणजे अशी, यामध्ये 2 येतात पण याला हॅलोजन पण अटॅच नाही, म्हणून ही चेन आपण घेऊ नये. 1 2 3. दुसरी चेन अशी येते 1 2 आणि 3, ही सुद्धा एक लॉंगेस्ट चेन. या चेन मध्ये 3 कार्बन, या चेन मध्ये सुद्धा 3 कार्बन, म्हणजे इथे पॉसिबिलिटी आहे कोणती चेन घेतली तर काय हरकत नाही. मग आता दुसरा रूल काय, पहिला रूल आहे लॉंगेस्ट चेन. बघा, जास्त रूल मध्ये पडायचं काम नाही, एकदम इझी आहे. एकदा का तुम्हाला टॉपिक समजला म्हणजे सगळ्या गोष्टी येऊन जातील. सेकंड रूल काय म्हणतो की आता तुम्हाला याचं करायचं आहे नंबरिंग ऑफ कार्बन चेन. आता तुम्ही सिलेक्ट केलेली चेन ही जी आहे स्ट्रेट अशी पकडली, तर याला 1 2 3 किती कार्बन आहेत? 3. नंबरिंग केलं लेफ्ट टू राईट. तर इथे ही मिस्टेक न करता आपल्याला करायचं आहे की नंबरिंग अशा साईडनं करा की ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्या कार्बनला मिनिमम नंबर आला पाहिजे. म्हणजे द कार्बन ॲटम व्हिच होल्ड हॅलोजन ॲटम हॅज मिनिमम काउंट, त्याला कमीत कमी नंबर चेन मध्ये आला पाहिजे. म्हणजे आपलं जे नंबरिंग आहे हे करेक्टपणे साईडनं असेल राईट टू लेफ्ट, बिकॉज द हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द कार्बन ॲटम हॅज मिनिमम नंबर विच इज 1 2 and 3. याचा अर्थ आता या चेन मध्ये जास्तीत जास्त किती कार्बन आहेत ते म्हणजे 3. म्हणजे 3 कार्बनचा पॅरेंट कोण होतो? मिथेन इथेन प्रोपेन. सो याचा पॅरेंट कोण आहे? प्रोपेन. आता पॅरेंट म्हणजे कोण? कारण हा जो अल्किल हलाइड आहे हा कशापासून तयार झाला? तो झाला तयार प्रोपेन पासून.
म्हणून याचा पॅरेंट कोण झाला? प्रोपेन. 1 2 3. सो प्रोपेनला 1 नंबरवर कोण अटॅच घेतला आपण? X म्हणजे हॅलोजन. बघा आता हॅलोजनचा तुम्ही घ्यायचा प्रिफिक्स हॅलो, HALO. मग आता जनरली आपण X घेतला हॅलोजन, मग याच्यासाठी तुम्ही वापरू शकता जसं आपण फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग फ्लोरीन घेतला असेल तर त्याला म्हणायचं फ्लुरो, क्लोरीन घेतला असेल तर म्हणायचं क्लोरो, ब्रोमीन घेतला असेल तर म्हणायचं ब्रोमो, आणि आयोडीन घेतला असेल तर म्हणायचं आयोडो. मग किती पोझिशनवर आहे? नंबर 1. तर असं आता सेकंड नंबरवर परत एक एक्स्ट्रा कार्बन आहे, ती चेन ब्रांच म्हणू आपण त्याला. पण या ब्रांचला सुद्धा तुम्हाला मेन्शन करावं लागेल. आता बघा कॉमन सिस्टीम मध्ये काय होईल नेमकं इथे याचं नाव काय? 1 2 3 4 1 2 3 4. किती कार्बन आहे? 4. तसं मग याचं कॉमन सिस्टीम नुसार पॅरेंट कोण आहे? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. 4 कार्बनचा ब्युटेन. सो याचं नाव होईल ब्युटील आणि X म्हणजे हलाइड. जर आयोडीन असता तर आयोडाइड. सपोज मी घेतला ब्रोमीन तर ब्युटील ब्रोमाइड. आता कॉमन सिस्टीम याच्या चेन बद्दल किंवा चेन कोणत्या कार्बनवर आहे याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन देत नाही, म्हणून ती खूप सबस्टिट्यूट फेल आहे. सो आययुपीएसी सिस्टीम मध्ये नेमका तोच प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला की हे कंटिन्यू न करता ब्रांचिंग इथे सांगितल्याच जात नाही कॉमन मध्ये, म्हणून आययुपीएसी त्याच्यावर नवीन सिस्टीम नवीन रूल्स काढले. रूल्स नुसार काय म्हटलं की बघा पॅरेंट प्रोपेन किती नंबरवर? ब्रोमीन नंबर फर्स्ट कार्बन आपण तो घेतलाच लॉंगेस्ट चेन नुसार आणि नंबरिंग नुसार. आणि सेकंड नंबरवर एकच कार्बन. एकच कार्बन म्हणजे एक सिंगल कार्बन असलेला अल्केन म्हणजे मिथेन. आणि CH3 म्हणजे हा पण असणार अल्किल, हा झाला जनरल. आणि CH3 म्हणजे हा झाला मिथिल और मिथाइल. सो असा प्रोपेन 1 2 3 असा प्रोपेन ज्याच्या फर्स्ट वर कोण आहे? ब्रोमीन, आणि सेकंड वर कोण आहे? मिथाइल. काय नाव आहे पॅरेंट कोण? फॉर्म 1 नंबरवर कोण आहे? ब्रोमीनचा काय घ्यायचा? ब्रोमो. 1 ब्रोमो 1 ब्रोमो. आणि 2 वर कोण आहे? मिथिल. 2 मिथाइल. आणि असा कोण आहे हा? प्रोपेन. बघा एकदम इझी आहे. 1 ब्रोमो 2 मिथाइल असा हा प्रोपेन. सो 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन इज द कंप्लीट आययुपीएसी नेम ऑफ द स्ट्रक्चर. बघा मी आणखी डिटेल काढता बघा. परत तोच रूल कॉमन सिस्टीम मधून गेलो तर 1 2 3 4 आणि 5 पेंटिल ब्रोमाइड जास्त. पण हा पेंटिल ब्रोमाइड सांगून फक्त सॅटिस्फाय होत नाही. सो select the longest chain of a carbon. 1 2 3 या चेन मध्ये घेतले तर 3 येतात. 1 2 3 4 या चेन मध्ये किती झाले? 4. सो झाली लॉंगेस्ट चेन. 4 कार्बन म्हणजे पॅरेंट कोण? ब्युटेन. मग ह्याचा पॅरेंट फिक्स झाला आता कोण? ब्युटेन. ब्युटेन. आता नंबरिंग करा. नंबरिंग हॅलोजन ऍटम असलेला कार्बन म्हणजे हा याला मिनिमम नंबर आला पाहिजे. सो 1 2 3 4. मग सेकंड फर्स्ट नंबरवर कोण आहे? ब्रोमीन. सो 1 ब्रोमो डॅश सॉरी 1 ब्रोमो कॉमा 1 2. सेकंड नंबरवर कोण आहे? मिथिल ग्रुप. सो 2 मिथाइल असा कोण आहे हा? ब्युटेन. सो 1 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन. आता मला चेन ही नाही लॉंग आहे, त्यानंतर काही एक्झाम्पल आपण घेऊ जेणेकरून तुमचा पूर्ण आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर याच्यामध्ये थोडं लक्ष द्या. तर बघा सगळ्यात पहिलं स्ट्रक्चर आपण पाहू ते म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड Cl. आता एकच कार्बन आहे आणि त्याला कोण अटॅच आहे? हॅलोजन क्लोराइड. म्हणजे याचं कॉमन नेम काय होईल? एकच कार्बन म्हणजे हा आहे मिथिल ग्रुप. सो मिथाइल ग्रुप. सो हा झाला मिथाइल क्लोराइड कॉमन मध्ये. पण आययुपीएसी मध्ये काय आहे? पॅरेंट कोण? एकच कार्बन म्हणजे मिथेन. आणि हॅलोजन म्हणजे क्लोराइडचा क्लोरो प्रिफिक्स. सो क्लोरो मिथेन हे झालं याचं आययुपीएसी नेम. सेकंड एक्झाम्पल आपण बघू ज्यामध्ये CH3 CH2 बॉन्ड Br म्हणजे 2 कार्बन आहेत. लॉंगेस्ट चेन अशी सिलेक्ट केली आपण. सो 1 2 फर्स्ट नंबरवर. आता इथे असतात तर फर्स्ट इथे असतात, म्हणजे जास्त रूल लावायची आवश्यकता नाही. सो 2 कार्बन
म्हणजेच कोण मिथेन नंतर इथेन, सो हा झाला इथाइल ब्रोमीन आहे, सो इट इज ब्रोमाइड, इथाइल ब्रोमाइड. आणि तेच आयुपीएसी मध्ये गेलो तर दोन कार्बन म्हणजे पॅरेंट कोण इथेन आणि ब्रोमीन आहे, सो ब्रोमो, इट इज ब्रोमो इथेन. लक्षात घ्या किती कार्बन आहे त्याच्या भरोशावर ठरवून त्याचे पॅरेंट्स कोण आहे. इथे कार्बन किती 1 2 3. आता बघा इथे 3 कार्बन तिन्ही एका स्ट्रेट चेन मध्ये आहेत म्हणून कॉमन मध्ये थोडे वेगळे शब्द वापरायचे. जर स्ट्रेट चेन असेल तर त्यासाठी स्मॉल एक लेटर एन, एन म्हणजे नॉर्मल, जर तो स्ट्रेट आहे. जर ब्रांच नसली तर एन वापरायचा कॉमन मध्ये. सो हा झाला एन आणि 3 कार्बन आहेत म्हणजे कोण मिथेन इथेन प्रोपेन, त्याचा अल्किल प्रोपिन, प्रोपिन. क्लोरीन आहे सो क्लोराइड, एन प्रोपिल क्लोराइड. ते जर आपण आयुपीएसी मध्ये गेलो तर सिलेक्ट लॉंगेस्ट चेन 1 2 3 म्हणजे कोण झाला आता हा 3 कार्बनचा पॅरेंट प्रोपेन, प्रोपेन. या प्रोपेनला किती नंबरवर, 1 नंबरवर कोण अटॅच आहे क्लोरीन, सो 1 क्लोरो प्रोपेन. बघा इथे आता नंबर मेन्शन का करायची आवश्यकता आहे, कारण इथे अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये मिनिमम कार्बन किती होते 2. इकडे जरी ब्रोमीन असता तर तो पहिल्या कार्बनवर असता, इकडे जरी आहे तरी तो पहिल्याच कार्बनवर आहे. बट इथे ती कंडिशन आहे, इथे पॉसिबिलिटी वेगळी एक आहे ती म्हणजे क्लोरीन इथे असू शकते. इथे असता क्लोरीन तर मग तो कितव्या कार्बनवर असता, सेकंड. म्हणून इथे मस्ट आहे की तुम्ही या क्लोरीनचा जो नंबर आहे तो मेन्शन करणं आवश्यक आहे. हाच प्रॉब्लेम कॉमन सिस्टीम सॉल्व्ह मध्ये करू शकतो. आता थोडं जर आपण एक्सप्लेन केलं तर बघा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होईल, 1 2 3 कार्बन C3. हायड्रोजन किती आहे 3 आणि 2 5 आणि 2 7, C3H7 आणि एक आहे त्याला अटॅच कोण क्लोरीन, C3H7Cl. हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ N प्रोपिल क्लोराइड और 1 क्लोरो प्रोपेन. मग आता याच फॉर्म्युला चं वेगळं स्ट्रक्चर कसं तयार होते बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH बॉन्ड Cl बॉन्ड CH3. हे बघा 1 2 3 कार्बन आहे, 3 आणि 3 6 आणि 1 7 हायड्रोजन 7 आहे, 1 क्लोरीन आहे. बघा मग या दोन स्ट्रक्चर मध्ये बदल आहे की नाही, आहे. इथे क्लोरीनची पोझिशन फर्स्ट वर आहे, इथे क्लोरीनची पोझिशन सेकंड वर आहे. याच मधला फरक कॉमन सिस्टीम सांगू शकत नाही. म्हणून आयुपीएसी ने जे रूल दिले, आता आयुपीएसी नुसार याचं नेम काय झालं 1 क्लोरो प्रोपेन. बघा आपण लिहिलं, याचं नेम काय होईल सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, नंबरिंग करा, जिकडून क्लोरीन जवळ पडेल इकडून जवळ पडते इकडून जवळ पडते, सो 1 इकडून केलं लेफ्ट टू राईट केलं चालते किंवा राईट टू लेफ्ट केलं चालते. 1 2 3 2 ला अटॅच कोण आहे क्लोरीन, सो याचं नाव काय होईल 2 क्लोरो प्रोपेन. बघा फरक दोघांमध्ये आला की म्हणजे हे डिस्टिंग्विश पुन्हा आपल्याला कोण दिलं आयुपीएसी सिस्टीमने. ठीक आहे, तर लक्षात घ्या या गोष्टी. तर नेक्स्ट एक्झाम्पल कडे आपण जाऊ, ते म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl आणि एक त्याला ब्रांच आहे खालच्या बाजूला, एक अल्किल ग्रुप अटॅच मिथाइल ग्रुप CH3. CH3 सिंगल बॉन्ड CH, एक खाली CH3 आणि सिंगल बॉन्ड Cl. बघा आता याचं नाव अशी जर एक ब्रांच असली तर कॉमन सिस्टीमने काय सांगितलं होतं की त्याला एक अगोदर टर्म लाईफ ती म्हणजे आयसो. आयसो म्हणजे एकच ब्रांच. मग आयसो 3 कार्बन आहेत म्हणजे प्रोपिल क्लोराइड, क्लोरीन आहे म्हणजे क्लोराइड, हॅलोजन आहे म्हणजे हॅलाइड. ठीक आहे, आयसो प्रोपिल क्लोराइड, आयसो म्हणजे एक ब्रांच. आणि तेच जर आपण तिकडे गेलो आयपीएसी मध्ये सिलेक्ट लॉंगेस्ट चेन, आताच एक्झाम्पल आपण जे बघितलं काय झालं 1 2 2 नंबरच्या कार्बनला कोण आहे क्लोरीन, सो 2 क्लोरो प्रोपेन. प्रोपेन का कारण 3 कार्बन आहे 1 2 3 2 वर अटॅच कोण. नेक्स्ट एक्झाम्पल कडे आपण जाऊ, ते म्हणजेच बघा CH3 CH2 CH2 CH2Br. आता एका स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत 4. मी सांगितलं स्ट्रेट म्हणजे काय लावायचं कॉमन मध्ये n. किती कार्बन आहेत 1 2 3 4. 4 म्हणजे कोण ब्युटेन. मग ब्युटेनचा अल्किल ग्रुप ब्युटाइल, n ब्युटाइल, शेवटी कोण आहे ब्रोमीन, सो हा झाला ब्रोमाइड. बट ते जर आपण आता कॉमन मध्ये
सॉरी आययुपीसी मध्ये गेलो तर सिलेक्ट लॉंगेस्ट चेन, ही स्ट्रेट आहे त्यामुळे एकच चेन आहे. 1 2 3 4 चार कार्बन झाले. पहिल्या कार्बनला कोण घेतला आपण साहजिक आहे ब्रोमीन. सो 1 ब्रोमो आणि 4 कार्बनचा ब्युटेन. सो इट इज 1 ब्रोमो ब्युटेन. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये इथेच बघा आपण आता क्लोरीनच्या जागी कोण घेतला आयोडीन. हे दोन एक्झाम्पल सेम आहे फक्त हॅलोजन बदलला. क्लोराईडच्या जागी येईल आयोडो, क्लोराईडच्या जागी येईल आयोडाईन. म्हणजे काय होईल आता आयसो प्रॉपिल आयोडाईड. आयसो प्रॉपिल आयोडाईड. बघा या दोन स्ट्रक्चरला तुम्ही कंपेअर करा सेम आहे. तिकडे काय होईल 2 कारण काय लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली 1 2 3. दोन नंबरवर कोण आहे आयोडीन. सो त्याचा प्रिफिक्स आयोडो 2 आयोडो आणि मग 1 2 3 तीन कार्बनचा पॅरेंट प्रोपेन 2 आयोडो प्रोपेन. झाला याचा आययुपीएसी ने. याच्या नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये एक ब्रांच खाली आहे एक ब्रांच वर आहे. म्हणजे आता इथे दोन ब्रांचेस आहेत बघा. मग आता दोन ब्रांचेस असल्या तर जशी इथे एका ब्रांचला आयसो म्हटलं कॉमन सिस्टीम ने, तसं दोन ब्रांच असल्या तर त्यांनी एक वेगळी टर्म सांगितली ती म्हणजे निओ वापरायचं. आयसो आणि आयसो म्हणजे सिंगल ब्रांच, निओ म्हणजे दोन ब्रांच. बघा मग इथे काय होईल निओ म्हणजे दोन ब्रांच फिक्स. किती कार्बन आहेत 1 2 3 4. चार कार्बन म्हणजे चार कार्बनचा पॅरेंट ब्युटेन, त्याचा अल्किल ब्युटील और ब्युटाइल. आयस निओ ब्युटाइल किंवा मग निओ ब्युटाइल ब्रोमाइड. आणि जर आणखी याला म्हटलं गेलं सेकंडरी, कारण बघा आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं हा जो कार्बन आहे या कार्बनला अटॅच असलेला या कार्बनला आणखी दोन कार्बन अटॅच आहेत एक आणि हा दोन. त्याला सेकंडरी प्रॉपिल क्लोराइड असं म्हटलं तरी काही हरकत नाही. बघा एक दुसरी टर्म आययुपीसी कॉमनली दिलेली. कारण काय हा कार्बन असा आहे की ज्याला आणखी दोन शेजारचे कार्बन अटॅच आहे. म्हणजे हा कुठला कार्बन झाला सेकंडरी. तसंच इथे काय होईल हा कार्बन असा आहे सेंट्रल की याला तीन कार्बन अटॅच आहेत. बघा 1 2 3. म्हणजे हा सेंट्रल कार्बन जो आहे झाला टर्शियरी. म्हणजे त्याला तुम्ही असे म्हणू शकता टर्शियरी 1 2 3 4 म्हणजे चार म्हणजे ब्युटील आणि हलाइड ब्रोमीन आहे सो ब्रोमाइड. टर्शियरी ब्युटील ब्रोमाइड. आणि हेच कॉमन मध्ये आययुपीसी मध्ये काय होईल सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. बघा याच्यात तुम्हाला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायला लागेल. वर अशी घेतली आपण त्याच्यात कार्बन दोनच येतात त्यामुळे ही नाही. आपल्याला घ्यायला लागेल व्हर्टिकल चेन अशी 1 2 3. तीन कार्बन एका चेन मध्ये आले. सो ही आपली चेन फिक्स झाली. तीन कार्बनचा पॅरेंट कोण प्रोपेन फिक्स झाला प्रोपेन. आता याच्या 1 2 मधला कार्बन जातो दोन नंबर. दोन नंबरवर कोण आहे ब्रोमीन. सो 2 ब्रोमो 2 ब्रोमो. आणखी तिच्यावर कोण अटॅच आहे एक कार्बन म्हणजे मिथाइल ग्रुप. सो 2 ब्रोमो 1 मिथाइल प्रोपेन. बघा हे झालं याचं नॉमिनेशन. पण इथे मात्र टर्शियरी म्हटल्यावर फक्त बाकी सगळं तुम्ही एवढं डिटेल काही एक्सप्लेनेशन देऊ शकत म्हणून लागलं ते आपल्याला कामात पडलं आययुपीएसी. आणि दुसरा म्हणजे आता एक घेतला आपण एक्झाम्पल अनसॅच्युरेटेड अल्किल हलाइड. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय असे कार्बन आहेत हायड्रोकार्बन आहे जो त्याच्यामध्ये हायड्रोजनची डेफिशियन्सी म्हणजे डबल बॉन्ड भेटला आपल्याला. हा सॅच्युरेटेड नाही. सो याला आपण जनरली म्हणतो दोन कार्बन असला तर जनरली व्हिनिल म्हणतात आणि क्लोरीन आहे सो क्लोराइड. हा एक प्रकारचा मोनोमर आहे. याच्यापासून बरेच पॉलिमर तयार होतात. ठीक आहे व्हिनिल क्लोराइड. आणि तेच जर आपण याचं आययुपीसी मध्ये नाव घेतलं तर हा होईल क्लोरो. आणि हा जो दोन कार्बन याचा पॅरेंट आहे इथेन. पण इथेन नसून डबल बॉन्ड असला म्हणजे ईएन लागते आपल्याला माहित आहे. अल्केन एएन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि ईएन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सो हा झाला दोन कार्बन म्हणजे इथेन आणि डबल बॉन्ड आहे म्हणजे इथीन. हा झाला क्लोरीन. सो क्लोरो इथीन. जसं आपण इथे बघितलं ब्रोमो इथेन तसा हा क्लोरो इथीन. इथेन म्हणजे सिंगल बॉन्ड ईएन म्हणजे डबल बॉन्ड. हा झाला क्लोरो इथीन. ईएन शेवटी आपल्याला पाहिजे बिकॉज इट इज हियर इज द प्रेझेन्स ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ठीक आहे तर थोडं लक्ष ठेवा. आयसो म्हणजे तुम्ही एक चेन म्हणू शकता किंवा मग त्याला हा कार्बन आयसोपेक्षा जास्त काय आहे ते सेकंडरी. याला तुम्ही थोडं कन्सिडर करून घ्या आणखी की
हा कार्बन जो आहे ज्याला हॅलोजन अटॅच आहे तो आणखी नेबरिंग कार्बन लागत असल्यामुळे याला सेकंडरी जास्त प्रिफरन्स देतो, जसं आपण इथे याला टर्शियरी म्हणतो. ठीक आहे, धन्यवाद. तर आणखी एक्झाम्पल असतील तुम्ही सॉल्व्ह करून पहा, काही अडचण असेल तर नक्कीच मला कळवा. या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.